students, today we have take the last point of this chapter, work and energy. The point is power. या चॅप्टरचा आपण आज शेवटचा पॉइंट पाहणार आहोत, पॉवर. कारण आपण वर्क पाहिलं, एनर्जी पाहिली. कारण आपल्याला कुठलंही वर्क करायचं असेल तर ते वर्क करण्यासाठी आपल्यामध्ये एनर्जी लागते आणि एनर्जी असते तेव्हाच आपल्यामध्ये पॉवर येते, तेव्हा आपलं वर्क डन हे कंप्लीट होत असतं. म्हणजेच आपल्याला पॉवर कशाला म्हणायचं, व्हॉट इज पॉवर? द रेट ॲट विच वर्क इज डन. कुठलंही कार्य असेल, कोणीही कंप्लीट केलेलं असेल, त्याच्यासाठी लागलेला जो वेळ आहे, रेट ॲट विच वर्क इज डन, त्याला आपण पॉवर असं म्हणतो. म्हणजेच काम करण्यासाठी लागलेला वेळ. काम केलं, आपण सर्वजण काम करत असतो, वर्क करत असतो, परंतु त्याच्यासाठी लागलेला वेळ, त्याला पॉवर असं म्हणायचं. म्हणजेच कोणामध्ये किती पॉवर आहे त्याच्यानुसार ते त्याचं वर्क कंप्लीट करत असतं. प्रत्येक जणाला दिलेलं सेम वर्क असेल, काही 4-5 असतील मुलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे क्लास वर्क आहे, एक एक्सरसाइज आहे, ती एक्सरसाइज तुम्ही कंप्लीट करा. काही जण अर्ध्या तासात कंप्लीट करतील, काही जण 1 तासात करतील, काही जण 2 तासात करतील. ते वर्क कंप्लीट करतील, बट इट्स टाइम टेकन टू ए डिफरंट फॉर ए डिफरंट स्टुडंट्स. वेगवेगळे विद्यार्थी ते वर्क कंप्लीट करण्यासाठी वेगवेगळा टाइम घेतील. इट इज कॉल्ड ए पॉवर. त्याला आपण पॉवर म्हणायचं. मग अशाच प्रकारचे आपल्याला इथे 2-3 क्वेश्चन पण आहेत. अगोदर विचार करा आणि मग नंतर आन्सर द्या. जसं की या स्टेअरकेस आहेत, स्टेप आहेत आणि इथून वरती जायचंय आपल्याला घरावरती. आपल्या स्लॅबवर वरती जाण्यासाठी इथून वरती चढायला निघालो. फादर और बॉय, दोघ जण आहेत, वडील आणि मुलगा. विच वन इज फास्ट रीच और क्लाइंब द स्टेअरकेस. स्टेअरकेसवर कोण सर्वात लवकर जाईल? फादर जातील का त्यांचा असलेला जो काही मुलगा आहे तो जाईल? आपलं साहजिकच आन्सर येईल, द बॉय हॅज टू रीच फास्ट दॅन देअर फादर. वडिलांपेक्षा मुलगा जाईल, बिकॉज द पॉवर इज मोर दॅन द फादर. वडिलांपेक्षा मुलामध्ये असलेली पॉवर जास्त आहे, म्हणून तो इथं वरती फास्ट पोहोचेल. दुसरं असंच एक छोटस एक्झाम्पल, की आपल्या घरावर वॉटर टँक असतो. या वॉटर टँक मला आपल्याला भरायचंय. हा जो वॉटर टँक आहे, हा वॉटर टँक फिलअप करण्यासाठी आपण बकेट और इलेक्ट्रिक मोटर, which instrument is used, they can fast the water tank to fill up. वॉटर टँक हा जो काही आहे, हा वॉटर टँक भरण्यासाठी आपण बकेटचा वापर करणार की इलेक्ट्रिक मोटरचा? आपलं साहजिकच आन्सर येईल की इलेक्ट्रिक मोटरचा आपण यूज करणार. का तर इलेक्ट्रिक मोटरमध्ये असलेली पॉवर ही मोर आहे, जास्त आहे. त्याच्यानंतर असंच एक छोटस एक्झाम्पल आहे. एक हिल आहे आणि 3 जण एकाच फॅमिली मधील असलेले 3, एक मुलगा आणि त्यांची बहीण, समजा राजेश्री आहे, रणजित आहे आणि यश आहे. या तिघांना सांगितलं सेम रूट आहे,
वरती जाण्यासाठी रूट सेम आहे. इथं टेकडीवर जायचं आहे. तिघांकडं याला सांगितलं की राजश्री they can go to the hill on a car. कारने राजश्री जाईल. यश सायकल, तर रणजित हा वॉकिंग करत जाईल, पायाने जाईल. रणजित, which one is fast? Which one is fast to reach the hill? कोण लवकर हिलवर पोहोचेल? Because the more power is Rajashree, because to use to reach the car, तिथं पोहोचण्यासाठी राजश्रीने कारचा यूज केला आणि कारमध्ये जास्त पॉवर आहे देन सायकल अँड वॉकिंग मीन्स ए यश अँड रणजित टू द मोर पॉवर टू राजश्री. राजश्रीकडे जास्त पॉवर आहे या दोघांपेक्षा. म्हणजेच फर्स्टली टू रीच द राजश्री, आफ्टर दॅट द यश, and lastly they reach the Ranjit because the less power than that of Rajashree and Yash. यश आणि राजश्रीकडे असलेल्या पॉवर पेक्षा रणजितकडे पॉवर कमी आहे. सेम रूट आहे. वर्क इज कम्प्लिटली मीन्स द वर्क डन इज कम्प्लीट. सेम पाथ, सेम रूट, बट टाइम टेकन टू बी डिफरंट फॉर द कंप्लीट ऑफ वर्क. ते वर्क कंप्लीट करण्यासाठी तिघांनी घेतलेला कालावधी वेगवेगळा आहे. म्हणजेच पॉवर इज द रेट ऍट विच द वर्क इज डन. पॉवर इज द रेट ऍट विच वर्क इज डन. म्हणजेच हे जरी थोडक्यात आपली डेफिनेशन, ज्याला आपण हे पॉवर असं म्हणतो, रेट आहे म्हणजेच आपण म्हणतो की टाइम आहे, त्याच्यासाठी लागलेला जो कालावधी आहे, एकूण कालावधी किती लागला त्याला आपण रेट ऍट विच वर्क इज डन. म्हणजेच इफ अमाऊंट ऑफ वर्क इज डन, अमाऊंट ऑफ वर्क इज डन टू टेक ए टाइम टी. अमाऊंट ऑफ वर्क इज डन, कार्य करण्यासाठी टाइम हा लागलेला आहे, त्याला आपण टी या सिम्बॉलने यूज करत असतो. म्हणजेच आपल्याला जर पॉवर काढायची असेल तर पॉवर काढण्यासाठी वर्क अपॉन टाइम म्हणजेच P इज इक्वल टू W अपॉन T. हे झाला फॉर्म्युला. आपल्याला माहित आहे याचं युनिट पण लागतं. आपण पॉवर काढल्याच्या नंतर त्याचं युनिट आपल्याला लिहावं लागेल. मग SI सिस्टीम मध्ये वर्क, SI सिस्टीम मध्ये वर्कचं युनिट हे जूल आहे, तर टाइमचं युनिट हे सेकंद आहे. म्हणजेच जूल पर सेकंद हे जे काही युनिट आहे इट इज ऑल्सो कॉल्ड वॅट. यालाच वॅट असंही म्हणतात. म्हणजेच पॉवरचं जे एकक आहे ते पॉवरचं एकक हे वॅट आहे. म्हणजेच थोडक्यात शॉर्टली इन 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर 1 सेकंद.
1 जूल पर 1 सेकंद म्हणजेच 1 वॅट. हे 1 वॅट बरोबर झालं. जेव्हा इंडस्ट्रियल यूज मध्ये आपण पाहतो की मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तिथूनची मोटर पण मोठी असते. तसं आपल्याला माहित आहे आपल्या घरी पण जी काही मोटर असते आपण हा वर्ड्स ऐकलेला असतो HP. HP म्हणजेच हॉर्स पॉवर. जर्मन सायंटिस्ट जे काही एक सायंटिस्ट होते त्या सायंटिस्ट स्कॉटिश सायंटिस्ट जेम्स वॅट यांनी याचा यूज केला होता. या हॉर्स पॉवरचा एक आपण 8वीच्या सिलेबस मध्ये पण पाहिलं होतं. एक 2 सेमी हॉलो स्पियर घेतल्या होत्या. यातील एका पंपाच्या सहाय्याने पूर्ण इयर बाजूला केली होती. इकडून 6 हॉर्स लावले होते. इकडून 6 हॉर्स लावले होते आणि यांना सेपरेट तरी पण त्या सेपरेट झाल्या नव्हत्या. 6 गोळे लावले. हे एक हॉलो सेमीस्फियर म्हणजे पोकळ त्यात कुठलीच इयर नाही त्या एकमेकाला कनेक्ट केल्या होत्या. तसं इथं HP म्हणजे हॉर्स पॉवर. इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये यू नीड टू मेजर ए हॉर्स पॉवर. या हॉर्स पॉवरचा जो यूज आहे या हॉर्स पॉवरचा यूज इंडस्ट्रीज मध्ये केला जातो. इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये केला जातो. इंडस्ट्रीज मध्ये केला जातो हॉर्स पॉवर. कारण तिथं कितीची मोटर आहे आपल्याकडं पाण्यासाठी 0ची मोटर, 1ची मोटर, 2ची मोटर म्हणजे 2 हॉर्स पॉवर. 2 HP, 1 HP, 0 HP म्हणजे याच्यात पॉवर किती एवढी आहे. हे अशा प्रकारचं आपण अर्धा HP त्यामध्ये हॉर्स पॉवर तेवढी आहे. तसं हे इंडस्ट्रियल जे युनिट आहे म्हणजेच 1 हॉर्स पॉवर 1 HP इज इक्वल टू 746 वॅट. 1 HP इज इक्वल टू 746 वॅट. 1 HP ची मोटर लावली म्हणजे 746 वॅट्स एवढी पॉवर मध्ये आली. थोडक्यात युनिट मग आपण जे काही कमर्शियल युनिटचा यूज करत असतो त्या कमर्शियल युनिट मध्ये आपण काय करतो किलो वॅट अवर. किलो वॅट अवर हे कमर्शियल म्हणजे जे काही आपण पाहतो की व्यावसायिक दृष्ट्या वापरलं जाणारं जे युनिट आहे हे आपल्याकडे जे काही शॉप असतात वेगळ्या प्रकारचे त्या शॉप मध्ये जे काही मीटरचा यूज केला जातो तिथे मीटरचा यूज हे किलो वॅट अवर मध्ये केला जातो. या किलो वॅट अवर मध्ये मग 1 जूल थोडक्यात 1000 जूल हे काय आहे तर 1 किलो वॅट म्हणजेच 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट. 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट. W म्हणजेच वॅट. अशा प्रकारचं असलेलं हे जे काही युनिट कमर्शियल साठी 1 जूल वर्क परफॉर्म मग 1 जूल वर्क 1000 जूल वर्क साठी परफॉर्म इन 1 सेकंद. 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंद. एका सेकंदामध्ये 1 जूल म्हणजेच 1 किलो वॅट पॉवर एवढं यूज केलं जातं. मग 1 किलो वॅट पॉवर कशाला म्हणायचं तर 1 किलो वॅट पॉवर मध्ये 1 किलो वॅट हवर हे जे काही आहे हे 1 किलो वॅट हवर 1 किलो वॅट इंटू 1 हवर. एका तासात आपल्याला 1 किलो वॅट माहित आहे 1000 वॅट इंटू एका तासामध्ये 3600 सेकंद आहेत म्हणजेच 3600 हे 30 हे 20 सेकंद
याला आपण जूल असं म्हणतो. मग यालाच काय केलं आपण 3.6 इंटू 10⁶ जूल म्हणजेच 1 किलो वॅट हवर इज इक्वल टू, इथं 5 आहेत, इथं 6 आलं रेस टू, कारण आपण काय केला इथं 3 नंतर पॉइंट दिला म्हणून 10⁶ जूल आलं. मग हे झालं इलेक्ट्रिसिटी. मग आपल्या घरी जे काही युनिटचा यूज केला जातो, घरी जी इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते त्याच्यासाठी आपण युनिट याचा या वर्ड्सचा यूज करत असतो. आपण हे सिम्बॉल आपण यूज करत असतो, हे वर्ड्स यूज करत असतो. म्हणजेच इंडस्ट्रियल एरियामध्ये हॉर्स पॉवर, कमर्शियल साठी किलोवॅट आणि डोमेस्टिक यूज साठी युनिट, अशा प्रकारची ही जी काही पॉवर आहे. एक जेम्स वॅट हे जे काही सायंटिस्ट 1781 मध्ये यांनी स्टीम इंजिन 1781 मध्ये त्यांनी स्टीम इंजिनचं इन्व्हेन्शन केलं. वाफेवर चालणारं इंजिन, जे आपण ट्रेन पाहतो, आता इलेक्ट्रिसिटीवर ट्रेन चालते, पहिली कोलवर चालायची, आता पण चालते कोलवर पण आहे. पण ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे, आपण साऊथकडे जर गेलं तर तिकडे बऱ्याच प्रमाणामध्ये या असलेल्या इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या ट्रेन आहेत, कोलवर पण चालणारी. परंतु पहिलं स्टीम इंजिन हे जेम्स वॅट या असलेले जे काही सायंटिस्ट, स्कॉटिश सायंटिस्ट यांनी त्याचं इन्व्हेन्शन केलं. म्हणून त्यांच्या होनरेबल मध्ये वॅट हे जे काही आहे हे युनिट याला देण्यात आलं. म्हणजेच फर्स्ट यूज आणि त्यांनीच हॉर्स पॉवर याचा असलेला जो काही इन्व्हेन्शन आहे, सुरुवातीला त्यांनीच हा जो काही वर्ड्स आहे हा वर्ड्स त्यांनी यूज केला. अशा प्रकारची ही पॉवर याच्यात एक्झाम्पल आहेत. ते 2 एक्झाम्पल आपण पाहूया. तर पहा, पहिलं एक्झाम्पल पाहूया आपण. पहिल्या एक्झाम्पल मध्ये सोनाली टेक्स 20 seconds to carry a bag weighing 20 kilogram to a height of 5 meter. How much power has she used? सोनाली जी मुलगी आहे ती काय करते की एक 20 किलोग्रॅम वजन हे घेऊन 5 मीटर ही हाईट आहे इथपर्यंत जाते आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी तिला 20 सेकंद एवढा वेळ लागतो. म्हणजे परत खाली येण्यासाठी 20 सेकंद लागणार आहे. म्हणजे टाइम हा 40 सेकंद आहे. कारण वरती गेली, एकतर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनने वर्क आहे वरती जाण्यासाठी. मग आपण पाहू या एक्झाम्पल मध्ये अगोदर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते. सोनाली टेक्स ए 20 सेकंद वेइंग 20 किलोग्रॅम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट 20 किलोग्रॅम. टाइम टी इज इक्वल टू 20 सेकंद सुरुवातीला असलेले. हाईट h इज इक्वल टू 5 मीटर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स अपोजिट टू द डायरेक्शन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला काढायचं आहे पॉवर. आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला माहित आहे. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. आपल्याला वर्क पण दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, वर्क पण काढायचंय. आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहित आहे, द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे परत काय करावं लागेल, आपल्याला एफ काढावं लागेल, फोर्स काढावं लागेल. आणि मग फोर्स काढण्यासाठी पहा, एफ इज इक्वल टू एम जी, मास इनटू ग्रॅव्हिटी. आता मास माहिती आहे आपल्याला 20 आहे, इनटू 9.8 यांचं कॅल्क्युलेशन करायचं.
9.8 इंटू 20 इझी करून घ्यायचं. 0 0 झिरोने कोणत्याही याला मल्टिप्लिकेशन केलं की झिरोच आन्सर येतं. परत प्लस 8 टू जा 16 1 9 टू जा 18 आणि 1 म्हणजेच 0619 एक नंतर पॉइंट आहे म्हणजेच 196 न्यूटन एवढा फोर्स झाला. म्हणजे आपल्याला W काढता येईल. W इज इक्वल टू F इंटू S. 196 इंटू डिस्प्लेसमेंट S इज इक्वल टू H म्हणजे 5 आहे, 5 मीटर आहे. परत यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 196 इंटू 5 5 6 जा 30 3 रेमेन राहिले. 5 9 जा 45 प्लस 3 48 8 आले प्लस 4 5 1 जा 5 आणि 4 म्हणजेच 980. W बरोबर 980 जूल हे आहे. आता आपल्याला पॉवर काढता येईल. पॉवर इज इक्वल टू W अपॉन T. W माहिती आहे 98 जूल. तुम्हाला टाइम सांगितला की प्लस 20 सेकंद म्हणजेच 40 सेकंद. 98 अपॉन 40 0 0 गेले. 4 2 जा 8 एक शिल्लक राहिला. 4 4 जा 16 2 राहिले भाग जात नाही 0 घेतला. 4 5 जा 20 म्हणजेच 24.5 वॅट एवढी पॉवर ही जी काही स्वराली आहे या स्वरालीने यूज केलेली आहे. अशा प्रकारचं हे पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. पहा दुसरं एक्झाम्पल. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume each day? 25 वॅटचा इलेक्ट्रिकचा बल्ब आहे. दररोज 10 तास यूज केला जातो. तर दररोज किती इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय दिलेलं आहे, पॉवर दिलेली आहे. किती आहे 25 वॅट. टाइम पण दिलेला आहे 10 आवर्स. आपल्याला काढायचं आहे इथं म्हणजेच पॉवर 25 वॅट मध्ये दिलेली आहे. याला आपण किलो वॅट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजेच 0.25 किलो वॅट मध्ये आपण 0.25 किलो वॅट आपल्याला काढायची. एनर्जी कंझ्युम किती एनर्जी वापरली. मग याच्यासाठी इझी फॉर्म्युला. एनर्जी कंझ्युम इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. टी आपल्याला पॉवर माहिती आहे 0.025 इंटू 10 आवर्स 10 तास म्हणजेच 0.25 किलो वॅट पर आवर. म्हणजे दररोज 0.25 एवढी एनर्जी ही कंझ्युम केली जाते. अशा प्रकारचा हा जो चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी इथेच संपला. कोणी जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल
तर सबस्क्राईब करा, बेलवर क्लिक करून ऑलला क्लिक करा. थँक्स.